पट्टे लाडू आम्ही विष्णुदास लगे, पट्टे लाडू आम्ही विष्णुदास लगे, लागोनी दुअंगी पाप पुण्य, निर्भर अंतरी सदा सर्व काळ, घेतला सकळ भार देवे, बळीवंत जेने रचले सकळ, बळीवंत जेने रचिले सकळ, आम्हा त्याचे बळ अंकितासी, निर्भर अंतरी सदा सर्व काळ, घेतला सकळ भार देवे, तुका म्हणे आम्ही देखतचे नाही, तुका म्हणे आम्ही देखतचे नाही, देवाविन काही दुसरे ते, निर्भर अंतरी सदा सर्व काळ, घेतला सकळ भार देवे, पांडुरंगा करो प्रकरण, करो प्रकरण, बरे करुणा संतान जयांचे केलिया स्मरण हो या सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो नियता, काय माझी वाणी मानेल संतांचे, रंजवू चित्तासे आपुलिया, माझे वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा, मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या, समचरण सरोजम सांद्रीलांबुधारम, जगननिहित पाणी मंडणम मंडणाराम, तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि, विठ्ठल विठ्ठल पट्टे लाडू आम्ही विष्णुदास जगे, लागोने दुअंगी पाप पुण्य, निर्भर अंतरी सदा सर्व काळ, घेतला सकळ भार देवे, अनंत कृपा सागर भोग पूज्यपाल जगदुद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय रुक्मिणी पांडुरंग परमात्म्याच्या सर्व संत मंडळींच्या दरबारात उपस्थित संत महंत भाविक सज्जन, माता भगिनी, बालक बालिका, टाळकरी, मृदंग वादक, चौकदार बाबा, विनेकरी, ऑपरेटर साहेब, सर्वांना अंतःकरणपूर्वक वंदन करू. परमपूज्य परमवंदनीय स्वानंद संन्यासी हरिभक्तीपरायण सावराम बाबा महाराज यांच्या 33व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आजची चिंतन सेवा. योग असा आला, वैकुंठवासी गुरुनाम गुरु स्वानंद संन्यासी सद्गुरु जोग महाराजांची पुण्यतिथी उद्या आहे आणि सावराम महाराजांची पुण्यतिथी आज. या जगात जड, जीव, संत आणि देव 4 गोष्टीचा विचार करत असताना, बाकी सगळा विचार करत असताना आपला वेळ पुरणार नाही. पण संतांच्या बाबतीत जर विचार केला तर आपुले पदी बैसविले, समाजाचा आणि संतांचा फार मोठा संबंध मला. समाजाची खरी सुधारणा जर होत असेल ते संतांच्या माध्यमातूनच होते.
वेदशास्त्रामध्ये आपल्या जीवनाचे नियम आहेत, सिद्धांत आहेत, ते प्रत्यक्षात जीवनात उतरवून अनुभवाने सांगणारा वर्ग म्हणजे फक्त संत आहे. आपल्याकडे जोड शब्द आहे साधू संत. फरक आहे का? वाटतो फरक. आता माझ्याकडे शास्त्री महाराज बसलेले आहेत, गंजीधर बाबा आहेत, हे महाराज आहेत, वारिंगी महाराज. सगळ्या महाराज लोकांच्या पुढे बोलायचं म्हणजे थोडा जपून बोलायचं. म्हणजे एरवी कसाही बोलतो असंही नाही, गादीवर आलं की जपूनच बोलावं लागतं. साधू आणि संत यांच्यामध्ये फरक आहे. साधूला जगाचं घेणं देणं नाही, स्वतःच्या आनंदामध्ये रममाण झालेले असतात. आपलं कल्याण करून घ्यायचं असेल तर आपल्याला त्यांच्याकडे जावं लागतं. आणि संतांचं हृदय वेगळे, ते आपल्याकडे येतात. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. बरसाई बोला मुख्य मामा, विठ्ठल विठ्ठल म्हणाले, अनेक जन्मजन्मांतराच्या समस्या सोडवण्याचं साधन जर कोणतं असेल तर ते म्हणजे संत आहे. समाजाच्या जीवनाची सर्वांगीण सुधारणा जर कोण करत असतील तर ते संत करतात. विनवितो सकळा जना, कर जोडोनी थोरा लहाना, दान इतुलेची द्या मज दीना, म्हणे तुकया बंधू राम म्हणा गा. हित आपलं आणि विनंती त्यांची. का? जगाचे देह झाले म्हणून एक प्रिया प्रिय गेले. त्यांचं व्यक्तिमत्व हे इतकं व्यापक झालेलं असते की संपूर्ण जगाच्या माध्यमातून ते व्यापक झालेले असतात. अशाच महापुरुषाकडून जगाच्या उद्धाराचं कार्य जे घडतं ते अशाच महापुरुषाकडून घडतं. 3 गोष्टी पाहिजेत: चिंतन, चातुर्य आणि चारित्र्य. 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. ज्याचं सतत भगवान परमात्म्याचं चिंतन आहे त्याच्या वाणीचा प्रभाव समाजावर पडतो. महाराज वाणी रंगलेली असते आणि समाज इतका चिटकतो ज्यांचं सतत चिंतन आहे. सद्गुरु जोग महाराजांचे परमशिष्य गुरुनाम गुरु बंकर स्वामी महाराज नगर जिल्ह्यात सरळ नावाचं बेट आहे, तिथं त्यांचं काल्याचं कीर्तन. त्या काळात मृदंग वादकाची अशी समृद्धी नव्हती. आता 2-2 नव्हे, पावली खांदे पालट होत. तुम्ही थोडं वाजवा, तुम्ही थोडं वाजवा. पण त्या काळामध्ये फार दुष्काळ होता. माता मृदंग वाजव कुठं तरी एखादा वाजवणारा दुखतोय खुब्यात, इथं का बोलतो मला असे वाजवणारे होते. स्वामी महाराजांनी स्वतः मृदंग गळ्यात घेतला. एका बाजूला कीर्तनही करायचं, दुसऱ्या बाजूला मृदंग वाजवायचा. काल्याचं कीर्तन होतं, अभंग होता कोणी एकी भुलली नारी. कीर्तन किती तास चाललं? 8 तास. टाळकऱ्यांना समजलं नाही आणि श्रोत्यांनाही समजलं नाही. वाणीमध्ये चिंतन होतं म्हणून वाणी रंगलेली होती. ना आमच्या सारख्याने 5-10 मिनिटं जर लांबवलं तर काय सराटला बोले म्हणतात महाराजांना. पहिलं चिंतन, नंतर चातुर्य. समाजाला कसं बदलावं याचं चातुर्य त्यांच्यात असतं. आणि 3रा प्रकार चारित्र्य.
वागणूक अत्यंत पवित्र असते. 3 महागुण ज्यांच्यामध्ये असतात ते समाजाचा खऱ्या अर्थाने उद्धार करू शकतात. ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेच पवित्र, भक्ती कथेसे मैत्र जया पुरुषा. आणि आपण त्यांची पुण्यतिथी का करावी? कारण अनेक पण 1-2 सांगतो. हरपले आपण पे पावे, संता ते पाहता दिवसावे, म्हणून वाणावे ऐकावे तेची सदा. भगवंता तेही प्राणा परवते, आवडते मद निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिते. विठ्ठल विठ्ठल. ज्यांना पाहिल्या बरोबर देवाची आठवण, कारण त्यांचं जीवनच सात्विक. जे वैकुंठवासी गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कॉलेजमध्ये प्राचार्य असायचे आणि शिकवण्याकरता गेल्यानंतर सत्काराकरता मुलं उभे राहायची. पण उभं राहिल्यानंतर गजर करायची, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. ते काय गजर प्रेमातला थोडाच होता. मामा म्हणायचे मी काय भाग्यवान आहे, मला पाहिल्यानंतर तुम्हाला देवाची आठवण होते, मी भाग्यवान आहे. विठ्ठल विठ्ठल. परमश्रद्धे प्रातस्मरणीय वामन महाराज या विभागात वैकुंठवासी परमपूज्य परमवंदनीय सावराराम महाराज. मी त्याला 76 मासामध्ये पाहिले पण सहवास माझा घडला नाही. एवढंच मात्र हे सावराराम महाराज आहेत एवढं पाहण्याचा मला योग आलाय. अशा एका महापुरुषाच्या 33व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा उत्सव आहे. आणि आपण त्याच्याकरता या महापुरुषाचं जीवन कसं असतं ते स्वतःच्या अनुभवाच्या माथ्यावर उभं राहून चिंतन करणारे जगद्गुरु तुकोबर आहेत, त्यांच्या अभंगाचं पण चिंतन करायचं ठरवलंय. महाराज आपला भक्तीचा आणि आपल्या दृष्टीचा अनुभव या अभंगामध्ये सांगतात. का सांगावा अनुभव? मुळात साधक दशा आहे तोपर्यंत सांगूच नाही. काय घडतं? जर आपल्याला कदाचित स्वप्न पडलंय भगवंताचं किंवा नामचिंतन करता करता लख अशा प्रकारचा प्रकाश पुढे आलाय, सांगू नये कोणाला. न सांगला वेवर गली असो गली असो गली असो न सांगावे वर्म जनी असो द्यावा भ्रम, उगीच लागतील पाठी रीती होतील हिमकुटी. जोपर्यंत साधन काळ आहे तोपर्यंत आपली परमार्थातल्या साधनेची अनुभूती सांगू नये. कारण परमार्थात अनुभव एकदम येत नाही. अनुभवे अनुभव अवघाची साधना. क्रमाक्रमानं उंची वाढत असते, पण वाढणारी उंची मात्र समाजाला सांगू नये. पंढरपूरला रामसुखदाजींचा सत्संग झाला. बहुजन लोकांकरता सत्संग वेगळा आणि साधना करणाऱ्या साधकाकरता सत्संग वेगळा. तो पहाटे त्यांच्या निवासस्थानावर असायचा पंढरपूरला. पहाटेच्या सत्संगाकरता आम्ही जायचे. एके दिवशी त्या काळात त्या गाडीची किंमत कमीत कमी 50 लाख रुपये असेल. अशा मालकीच्या गाडीत बसून एक साधक आला होता. धोतर नेसलेला, साधा सदरा,
डोक्यावर मोठी शेंडी. आमचं सगळं बोलणं झाल्यानंतर मग त्याने प्रश्न विचारला, स्वामीजी माझी एक अडचण आहे. काय? भगवान कृष्ण परमात्मा माझ्या घरी एकदा येऊन जेवून गेले, पुन्हा कितीतरी बोलवतो, येत का नाही? काय चुकलं माझं? आम्ही तर तोंडातच बोट घातलो. आमचा भ्रम होता की श्रीमंत माणसं देवाची साधना करत नाही. एवढा मोठा माणूस आणि भगवान कृष्ण परमात्मा घरी येऊन जेवून गेलो म्हणतो. स्वामीजींनी सांगितलं, तू अनुभव लोकाला सांगितलाच म्हणजे कोड बंद झाले, सांगू नये. पण सिद्ध अवस्था झाल्यानंतर लोकांच्या कल्याणाकरता आणि कर्तव्यते पण करता मात्र सांगितल्याशिवाय राहू नये. मागील आधार बहुतांचा जाळू नये नाव पावले नाही पार. मागील आधार बहुतांचा. आपल्या देशामध्ये प्राचीन काळात बरेच कलाकार, ज्ञानी, विद्वान असे काही माणसं होऊन गेली महाराज की त्यांनी आपलं ज्ञान, आपली संपत्ती कोणाला दिली नाही. का? आपलं महत्व कमी होत. पण खरा नियम असा आहे, तुम्ही पकवाज वाजवताना कमीत कमी आयुष्यात एक तरी पकवाज वाजवणारा तयार केला पाहिजे. तुम्ही गायक आहेत, तुम्ही एक तरी गायक तयार केला पाहिजे. जर नाही तयार केला तर ते विद्या शाप देते आणि पुढचा जन्म ब्रह्म पिशाचाचा होतो. म्हणतो धोका ठेवत असेल तर कमीत कमी आपलं ते ज्ञान ते दिलं पाहिजे विठ्ठल. मी का बोलतो तुकोबारा आपला अनुभव सांगतात. का सांगावा त्यांनी? एक साधन काळात सांगू नये ही गोष्ट खरी आहे, तेच म्हणतायत आणि तेच सांगतायत. त्याचं नाव कारण असं आहे की आपल्याला ज्या परंपरेने मिळाली तिची कृतज्ञता आहे. तो वंश, ती परंपरा पुढे टिकली पाहिजे, नाही तर कृतज्ञपणाचा दूषित असतो. समाजाचं ऋण आहे आपल्यावर आणि समाजाचं खरं ऋण फेडण्याचा करता, समाजाच्या अंतिम कल्याणाकरता मार्गदर्शन करणं हा एक त्याच्यातला उपाय आहे. तेव्हा महाराज आपला परिचय देतात, आपण कसे आहोत. साधू लोकांना काही माणसं नेबळे समजतात. नेबळे. वास्तविक संत मंडळी क्षमावान असतात. क्षमा एक सुभाषित श्लोक आहे, आता आठवत नाही मला. क्षमा करणाऱ्या लोकांमध्ये एकच दोष आहे, ते लोकांनी अन्याय केला तरी सहन करतात, प्रतिकार करत नाहीत. हा त्यांच्यातला दोष आहे. पण ते का क्षमा करतात? दुष्टतया प्रति काय करी, काय करी, दुष्टतया प्रति काय करी, काय करी. मराठी तृण नाही ते पडिला दावाग्नी, जाय तो विजोनी आपसया. क्षमावान असतात. क्षमावान. हो, किती दुष्ट असला तरी तो त्याच्या पुढे नतमस्तक होतो. आपल्या परंपरेतला दृष्टांत नाही पण एक सिद्धांत आहे. काही कालाचं तप झाल्यानंतर सामर्थ्य प्राप्त होतं महाराज. उदाहरणार्थ रामेश्वर भट्टांना शाप देणारे अनगडशा फकीर. उन्हाळा होता आणि अनगडशा फकीराची एक विहीर पावित्र्यानं सांभाळलेली होती. विचार न करता रामेश्वर भट्टाने उडी टाकली आणि अनगडशा फकीरानं ऐकल्यावर शाप दिला, वैसेही डुबते रहो. बाहेर पडले की 10, मध्ये पुन्हा देस, बाहेर पडले की पुन्हा 10.
मी का बोलतो, अन्य पंथातील माणसं आपल्या पंथातल्या पूर्ण सिद्धांतापर्यंत जरी नाही पोहोचले तरी त्यांच्या रस्त्यातल्या काही वाटचाली आपल्याला घेण्यासारख्या आहेत. दृष्टांत सांगणार आपल्याला. गौतम बुद्ध एकदा धर्म प्रचाराकरता निघाले होते. जाता जाता अरण्याचा रस्ता काही लोकांनी अडवलं. महाराज जाऊ नका, मध्ये एक राक्षस राहतोय, त्याचं नाव अंगुलीमाल आहे, देवीचा उपासक आहे, त्याने नवस केलाय. एक माणूस मारायचा, त्याचं एक बोट तोडायचं आणि ते एका दोऱ्यात बांधायचं, असे 1000 बोटाची माळ तयार करायची आणि दिवेला घालायची. असा नवस केला त्याने. काय साधूला ओळखणार आहे तो, नका जाऊ. गौतम बुद्ध म्हटले असे गिरायक तर आम्हालाच पाहिजे. पुढे जाता जाता अरण्याच्या काही भागात एक आजीबाई आल्या आणि आजीबाईने गौतम बुद्धांना नमस्कार केला. बाबा नका जाऊ पुढे, माझाच मुलगा आहे, राक्षसच आहे, तो माणसं मारतो, बोट काढून त्याची माळ तयार करतो. काल मला म्हटला आई 999 झालेत बोट, आणि उद्या जर गिराईक नाही मिळालं नंबर तुझा आहे. ज्याला आई कळत नाही बाबा, साधूला काय ओळखणार आहे, नका जाऊ. अशा वेळेला गौतम बुद्धाने ऐकलं नाही ते आजीबाईच, सर्व पुढे गेले. गेल्याबरोबर तो अंगुलीमाल हातात शस्त्र घेऊन धावत आला. खाली वाक म्हटल्याबरोबर गौतम बुद्ध खाली वाकले. त्याचा परिणाम असा झाला की त्याचं हृदय बदललं. मला हातातलं खडग टाकून दिलं. काय नाव आपलं? माझ्या शरीराला गौतम बुद्ध म्हणतात. पाय धरले, शिष्यत्व पत्करलं. त्याने लंकेमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार केला. जरी पूर्णत्वाला सिद्धांत नसतील, काही कालाची तपश्चर्या ही समाज जीवनावर परिणाम करते. मला हे सांगायचं आहे. तुकोबाराय अनुभव का सांगतात आपल्या साधनेतला अनुभव सांगत असताना समाजाचं जीवन बदलावं, समाजाचं भविष्य खूप चांगलं व्हावं. पहिलं तर समाजाला मागचं कळत नाही, पुढचं कळत नाही. ज्ञानामध्ये 2 प्रकार आहेत ना, अतीत ज्ञान आणि अनागत ज्ञान. जसं पखवाज वाजवणाऱ्यामध्ये 2 प्रकार असतात, अतीत 10 आणि अनागत 10. अतीत 10 म्हणजे सम मागे गेली आणि पुढे 10 टाकून द्यायचे, त्याला म्हणतात अतीत 10. अनागत 10 पुढच्या मात्रेवर समय अगोदर टाकून द्यायचा 10. कशा करता? पखवाज वाजवणारे खोडकर असतात, हे दोघं सोडून गायकाला फसवण्याकरता हे अतीत 10 अनागत 10 असतो. तसं ज्ञानाच्या बाबतीमध्ये मागं काय झालंय पुढे काय होणार आहे कळावं लागत असतं. आणि हे ज्यांना कळालंय ते आपल्या जीवनामध्ये साधना करतात. साधना करत असताना लोकांनी आपल्याला निबळ जरी समजलं असलं तरी आम्ही कसे आहोत, अभंगाच्या पहिल्याच्या
आम्ही विष्णुवास जगी पट्टे ढाळू, अंगी पाप पुण्य लागो निदू. स्वतःचा परिचय देतात आम्ही विष्णुदास आहोत आणि आमच्यात असं पुरुषार्थ आहे की आम्ही पट्टे ढाळणारे आहोत. पट्टा एक प्रकारचं शस्त्र जुनं असा 4 बोटाचा असतो तो आणि अंगाभोवती असा फिरवला जातो. शत्रूनं काही जरी फेकून मारलं तर त्या पट्ट्याच्या मुळे ते लागतच नाही महाराज. मी एक असा माणूस पाहिलाय, तो असा काठी फिरवायचा आणि त्याला मारण्याकरता दगड घेऊन एका माणसाला उभं केलं होतं. त्याने दगड फेकायची पण तो दगड त्याला लागत नव्हता, तो काठीनं बाजूला ढकलायचा. याला प्रतिकार म्हणतात. प्रतिकार 2 गोष्टी आहेत, प्रहार आणि प्रतिकार, या 2 गोष्टी वेगळ्या. आसुर वृत्तीची माणसं प्रहार करतात आणि सात्विक वृत्तीची माणसं प्रतिकार करतात. प्रहार शब्द मला वाटतं सध्या काही राजकारणात सुद्धा, पण तो प्रहार नाही बरं काही, कधी तो कोणी दसमा करेल. पुराणातून सांगायचं ठरलं, कौरवांनी पांडवावर प्रहार केला होता आणि पांडवांनी युद्ध करून प्रतिकार केला होता. प्रतिकार आणि प्रहार. अभंगामध्ये महाराज म्हणतात आम्ही प्रहार तर करत नाहीत नाही. प्रहार करणारी आसुरी वृत्तीची असतात आणि ज्या वेळेला आसुरी वृत्तीची माणसं प्रहार करतात ते पुढचा विचार करत नाहीत. काय केले जळचरी धीवर त्याच्या घातावरी. त्या माश्याने त्या कोळ्याचं काय वाईट केलंय, पण तो कोळी त्यांना काढतो, मारतो, कापतो. आसुरी वृत्ती आहे. तसं समाजामध्ये ही आसुरी वृत्ती कायम चालू आहे. मला वंश कोणाचाच बुडत नाही, ना दुर्योधनाचा, ना कुंभकर्णाचा, ना शिशुपाळाचा. सगळ्याचे वंश चालू आहेत. फक्त नाव घेऊन सांगू नये, राग येईल कोणा. मुद्दा असा आहे तेव्हा काही प्रहार करणारी माणसं असतात, पण सज्जन माणसं मात्र त्याला प्रतिकार करतात. महाराज म्हणतात आम्ही प्रतिकार करणारे आहोत. आता हे झालं बाहेरचं वर्णन. हे रूपक आहे युद्धातलं. आणि मग भगवत भक्ताला युद्धाचा कुठं प्रसंग पडतो? युद्धाचा प्रसंग पडतो मिलिटरी म्हणला. सीमारेषेवर शत्रू बरोबर लढावं लागतं त्याला. आणि आपण आत आहोत, आपल्यावर त्यांचे उपकार आहेत. महाराज निवांत कीर्तन करू शकतो. त्यांचे उपकार आहेत. म्हणजे युद्ध करणं हे सीमारेषेवर आहे. पण तुकाराम महाराजांना असं रूप का करावं वाटलं? त्याचं कारण असं आहे, बाहेरचं युद्ध वेगळं आणि आतलं युद्ध वेगळं. बाहेरचं युद्ध हे सीमावरती असतं, पण आतलं युद्ध मात्र सामान्य माणसाला कळत नाही. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. अंतर्बाह्य जग आणि मन. अंतर्बाह्य जग आणि मन. रात्रंदिवसा महायुद्धाचा प्रसंग. आंतरबाह्य जग आणि मन. आतलं मन, बाहेरचं मन. आतलं जग, बाहेरचं जग. बाहेरचा शत्रू लवकर ओळखू येतो महाराज, पण आतला शत्रू मात्र लवकर ओळखू येत. आणि एक म्हण आहे, घरचा भेद्या
लंका दहन. जो घरचा भेद्या झाला ना, तो जितके नुकसान करतो तितका बाहेरचा शत्रू नुकसान करत नाही. रावणाचा वध का झाला आपल्याला सगळ्यांना उत्तर माहित आहे. विभीषण भगवान परशुरामचंद्राला मिळाला. इतिहास असा सांगतोय, भगवान परशुरामचंद्र रावणाला बाण मारत होते, पण रावण मरत नव्हता. विभीषणाने जवळ कानाजवळ सांगितलं, देवा त्याच्या बेंबीमध्ये अमृतकुपी आहे, जोपर्यंत अमृतकुपी आहे तोपर्यंत मरणारच नाही. पहिल्यांदा अमृतकुपी उडवा. हे कोणी सांगितलं? भावानं. आणि मग जेव्हा तो बाण बेंबीत मारल्यानंतर रावण मेला. आतला शत्रू. मेणबत्ती का जळते? आत दोरा आहे म्हणून जळते. आत दोरा नसला तर मेणबत्ती जळणार नाही. तसं आपल्या आत 6 दोरे: काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार. ओले मृतिकेचे मंदिर, आत 6 धन उंदीर. गुंफा करिता ती पोखर, याचा नका करू अंधकार गा. आता केन प्रयुक्तोयम पापम चरते पुरुषा अनिच्छन्नपे वार्ष्णीय बलादिव नियोजिता. अर्जुन प्रश्न करता, देवा चांगले ज्ञानी माणसं सुद्धा रस्ता सोडून खड्ड्यात का बल पडतात? तेव्हा भगवान म्हणतात, अर्जुना कामयेश, क्रोधयेश, रजोगुण समुद्भव, महाशनो महापापमा, विद्धेन मे वैरीनम. हे वैरीत नाही, याच्या करता युद्ध करावं लागतं. आपणच आपल्या बरोबर युद्ध करावं लागतं. बऱ्याच वेळेला आपल्या अंतःकरणामध्ये 2 प्रकारचे वृत्ती असतात. एखादा चोर चोरी करायला चाललाय, जात असताना मंदिरासमोरून चाललाय, त्याला वाटतं आपलं काम यशस्वी व्हावं, देवाच्या पाया पडतो. जरी पण तो पाया पडत असला, त्याचं आतलं मन सांगतं, अरे तो चाललाय ना पाप कर्म करायला चाललाय. पण बाहेरचं मन मात्र त्याला निवृत्त होऊ देत नाही, ते पाप करायलाच लावतं. 2 मन आहेत माणसात, अंतर्बाह्य जग आणि मन. बाहेरचं मन आहे, आतलं मन आहे. म्हणून महाराजांचा सुंदर अभंग आहे, मने मन घालून या मागे. मन ओळी मना, बुद्धी बुद्धी क्षणोक्षणा. आपल्या जीवनाचं खरं हित मार्गदर्शन संत करतील, पण स्वतः करावं लागतं. आपणच आपल्याला सुधरावं लागतं. उद्धरेद आत्मनात्मानम आत्मानम अवसादेत. आत्मैव ह्यात्मनो बंधू रात्मैव रिपुरात्मना. माणसाला 2 प्रकारच्या बाजू आहेत आणि त्याचा संघर्ष आपला आपल्यात चालतोय. आम्ही एक दृष्टांत देत असतो. भिकारी भीक मागण्याकरता बसला होता. सूर्यास्तापर्यंत त्याला काही मिळालं नाही. कर्मधर्म संयोगाने एक श्रीमंत मनुष्य समोरून चालला. अत्यंत केविलवाने आवाजामध्ये त्याने विनंती केली, बायबा द्यावो, दिवसभर काही मिळालं नाही बघा, पोट पाठीला चिटकलंय. त्या श्रीमंत माणसाला दया आली. त्याच्या खिशात होते फुटाणे. त्याने त्याच्याकरता फुटाण्याची मूठ मारली, त्याच्या डब्यात सोडली. त्याने झाकलं आणि विचार केला, एवढे फुटाणे खाऊ, पाणी पिऊन रात्र काढू. ठिकाणावर गेला, हातपाय वगैरे धुतले आणि फुटाणे खाऊ लागला. खाता खाता फुटाणे संपत आले. डब्याच्या बुडात एक सोन्याचं नाणं दिसलं. ते सोन्याचं नाणं, त्या काळात सोन्याच्या नाण्याचं चलन चालू होतं आणि श्रीमंताच्या खिशातलं ते सोन्याचं नाणं फुटाण्याबरोबर त्याच्या डब्यात पडलेलं होतं. फुटाणे संपत आल्यानंतर ते नाणं दिसल्यानंतर तो मनात आनंदी झाला. धन्याजी दिन झाले सोन्याचे दर्शन. उत्तरार्ध बदलावं लागतं. प्रसन्न झाला. दुसरं मन म्हणता, रे वेड्या, तुला त्याने फुटाणे खायला दिले का सोन्याचं नाणं दिलं? पुन्हा मन म्हणता, रे मी काय त्याच्या खिशात हात घालून घेतलं का? राजी मर्जीनं अक्कल हुशारीनं पडलंय, ठेवून काय घ्यायला बिघडलं? पुन्हा मन म्हणता, रे तुला व्यवहाराचा नियम माहिती का? चूक भूल देणे घेणे.
हे मन एकदा, ते मन एकदा, हे मन एकदा, ते मन एकदा. रात्रभर झोप लागली नाही त्याला. सकाळी उठला आणि आपला आंघोळ वगैरे करून काल जिथं भीक मागायला बसला होता तिथं जाऊन बसला. योग असा तो श्रीमंत मनुष्य आला. त्याने ते सोन्याचं नाणं घेतलं आणि सावकार, हे सोन्याचं नाणं फुटाण्याबरोबर माझ्या डब्यात पडलं होतं, तुमचं नाणं तुम्ही घ्या. सावकाराला आश्चर्य वाटलं. अरे, माझ्याकडनं सोन्याचं नाणं तुला दिलं, मला अजूनही माहित नाही, आणि तुला सोन्याच्या नाण्याची गरज आहे, भिकारी आहे, का ठेवून घेतलं नाही? तर सावकार, ज्यानं रात्रभर झोप येऊ दिली नाही, ठेवून कशाला घेतलं? आपुलाचे वाद आपणासी नाही. तसं आपल्या अंतःकरणामध्ये आपणच आपले शत्रू आहोत आणि आपणच आपले मित्र आहोत. माझा मीचा झालो शत्रू सुंदर प्रमाणे माझा मीस घालो शत्रू, कैसा पुत्रदारा तैसा मित्रो, कासया घातला पसारू, अहो जगद्गुरु तुका म्हणे. जगात असे काही दिसतात की आपणच आपले शत्रू आहे, पण त्यांना कळत नाही की आपणच गुंतलो. मदालसामध्ये एक चरण आहे, कोसल्याने घर रे सुदृढपै केले, रिगू निगू न विचारिता त्याने सुख मानिले. कोसला नावाचा प्राणी आहे, तो बोरीच्या झाडाला किंवा काही झाडे स्वतंत्र तुतीची झाडं, त्या तुतीच्या झाडाला घर बांधतो. आणि घर बांधत असताना कोणत्या इंजिनियरनं त्याला सल्ला दिली कोणास ठाऊक महाराज, तो घराला खिडकी ठेवत नाही आणि दारही ठेवत नाही, सगळं बंद करून घेतो आणि बंद करून गुदमरून मरतो. कोणी मारलं त्याला? स्वतःच मारलं. महाराजांनी दुसरा दृष्टांत दिलाय, माकडे मुठीशी धरिले फुटाणे, गुंतले तेने हात तेथे. पारधी माकडं पकडण्याकरता जिथं माकडांचा रहवास आहे तिथं जातात, आणि ज्या मडक्याचं तोंड लहान आहे अशा मडक्यात फुटाणे ठेवतात. फुटाणे म्हणजे माकडाचं सर्वोत्कृष्ट पक्वान्न. ते पाहिल्यावर मोठं संतुष्ट होतं आणि झाल्यानंतर त्याच्यामध्ये हात घालतं, फुटाण्याची मूठ भरतं आणि हात बाजूला काढण्याचा प्रयत्न करतं. जाताना हात मोकळा आणि आत मूठ मारल्यानंतर ते फुगते आणि निघतच नाही तोंडातून बाहेर. पारधी धावत धावत येतो त्याला गळ्याला बांधतो. पारध्यानं बांधलं का यानेच बांधून घेतलं? यानेच बांधून घेतलं. का बरं? कळालं नाही. पण माणसाच्या जीवनामध्ये 3 महाशत्रू आहेत महाराज, अज्ञान, अश्रद्धा आणि आळस. हे 3 जर गेले तर परमार्थाची सिद्धी होण्याकरता वेळ लागतच नाही महाराज. आणि वेळ लागत नाही याचा पुरस्कार तुकोबारे करतात ना, थोडे आहे थोडे आहे, थोडे आहे थोडे आहे. चित्त साय झालिया, चित्त साय झालिया, हर्षा मर्ष नाही अंगी, हर्षा मर्ष नाही अंगी. चित्त साह्य झालं पाहिजे. आपल्या
भक्ती संप्रदायामध्ये 5 वर्षाच्या मुलाला चित्त साह्य होण्याकरता 6 महिने लागले. कोण तो? ध्रुव बाबा. 6 महिने लागले. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मला चित्त साह्य होण्याकरता 15 दिवस लागले. 15 दिवसामध्ये साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार. याच्याही कमी राजा परीक्षितीला चित्त साह्य होण्याकरता 7 दिवसामध्ये काम झालं. आणि याही पेक्षा एक राजा आहे, 1 तासातच त्याचं चित्त साह्य झालं. 1 तास उरला खटवांग राजाशी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. किंवा हे चित्त साह्य व्हावं लागत. आणि चित्त साह्य झाल्यानंतर मग मात्र कसलाही विकार पुढे आला तरी त्याचा धक्का लागत नाही महाराज. आणि ते धक्क्यापासून बाजूला असतात. थोडा प्रसंग सांगावा असं वाटतो. वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य मामासाहेब दांडेकर हे जुन्या काळातले विलायतेतले एम.ए. पुण्याच्या SP कॉलेजचे प्राचार्य, उत्तम कुळात जन्माला आले. शरीर सुंदर, दष्टपुष्ट, आरोग्यवान. आणि मामांच्या बाबतीमध्ये पुण्यातल्याच एका श्रीमंताला एकुलती एक मुलगी. श्रीमंती भरपूर, भाऊ नाही, दुसरी बहीण नाही, होण्याची शक्यता नाही. आणि ती मुलगी सुशिक्षित. तिने आपला बापाला आपला मनोदय सांगितला, बाबा मला असं वाटतंय की मामांच्या बरोबर मला लग्न करावं वाटतंय. ते बापाने मामाला घरी चहापाना करता आग्रह करून बोलवलं. आदरातिथ्य झाल्यानंतर आपल्या मनातला प्रगट भाव केला, माझ्या मुलीची इच्छा आहे की तुमच्या बरोबर लग्न करावं. मामासाहेब पटकन उठले, वा हा देह देवाच्या सेवे करताय, स्त्रीच्या सेवे करता नाही. पटकन उठून गेले. का? शारीरिक प्रेमात कुठलाही धक्का लागत नाही. अनेक प्रसंग आहेत. जगद्गुरु तुकोबाराय भंडारा डोंगरावर चिंतन करत असताना एका वेश्येने घात करण्याचा प्रयत्न केला. परावी आणारी माऊली समान हे गेले नेमून ठाईची. धक्का लागत नाही मला. क्रोधाचा प्रसंग आला, धक्का नाही लागत. देहुला इतिहासामध्ये मंबाजी बुवा म्हणून होते गोसावी. दोरी गंडा लिंबू छा छू असे काही करत होते. आणि तुकाराम महाराज परखड वक्ती होते. मनात मत्सर निर्माण झाला. ते मंबाजीबा म्हणतात तुकोबारांच्या कीर्तनाला रोज यायचे. पण एके दिवशी महाराजांची म्हैस मंबाजीबाच्या परसात गेली आणि एवढं निमित्त पाहिलं काठीनं मारलं तुकोबारांना. वास्तविक महाराजांनी जर मोठे डोळे केले असते तर सरपणाची गरजच पडली नसती. इतकं महाराजांचं सामर्थ्य होतं. पण नाही महाराज. आणि त्या दिवशी महाराज कीर्तनाला असताना मंबाजीबा शर्मिंदा कीर्तनाला नाही आला. आणि कीर्तन संपल्यानंतर महाराज त्याच्या घरी गेले. त्याचा हात शेपायला लागले, माझं दगडासारखं शरीर आणि तुम्ही मला मारताना तुमचे हात दुखले म्हणून आज तुम्ही कीर्तनाला आले नाही. केवढा पट्टा आहे महाराज आहे. पट्टे ढाळू आम्ही विष्णुदास जगी. एक तर विचाराचा पट्टा आहे, दुसरा अहंकार राहित्याचा पट्टा आहे. भक्ती करत असताना अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविकाची. म्हणून आपल्या भक्तीमध्ये पहिल्यांदा मस्तक हे पायावरी या वारकरी संता. नम्रता 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 काय करते? आपला अहंकार बाजूला ढकलवते. महाराज जो अहंकारी माणूस आहे तो लवतच नाही, नम्रच होत नाही. आपल्यात अशी शिष्ट परंपरा आहे. आपलं दर्शन कोणी घेऊ द्या महाराज. माता भगिनी असतील, लहान मुलं असतील, मोठं असतील, त्यांच्यात परमात्म तत्व आहे म्हणून हात जोडून अंतःकरणातून नमस्कार करावा. ज्याला माहित नाही ते मकाच्या बुरपुंडासारखं ताट उभं राहतात. पुण्यक्षय होतो त्याने. प्रति नमस्कार केलाच पाहिजे. मी काय सांगतो? क्रोध येत नाही. अहंकार राहित्य अवस्था असते आणि अहंकार राहित्य अवस्था असल्यामुळे कुठलाही धक्का लागत नाही. त्याचप्रमाणे परमात्म्याचं नामचिंतन सतत असतं आणि भगवंताच्या नामचिंतनाच्या द्वारे हो काम क्रोध बंदी खाली तुका म्हणे दिले दोन्ही
धनी आम्ही झालो गोसावी. भोगी झाला त्याग गीते गाता पांडुरंग इंद्रियांचा लाग आमावरुनी चुकला. असं आम्ही पट्टे धावतो. त्या पट्ट्याचा परिणाम आणि घडणारा जो परिणाम आहे तो पाप पुण्यात्मक परिणाम आमच्या अंगाला लागतच नाही. कोणतीही क्रिया मृत्यूलोकामध्ये आपली घडू द्या त्याचे परिणाम होतात. अज्ञानातून होऊ द्या किंवा ज्ञानातून होऊ द्या. आपण जीव आहोत, अहंकार आहे, तोपर्यंत अज्ञात अवस्थेमध्ये सुद्धा घडलेली हिंसा भोगावी लागते. उदाहरणार्थ भीष्माचार्य शरपंजरी पडावं लागलं. का पडावं लागलं? कळालं की मी शरपंजरी पडलोय. वास्तविक इतकं पाप माझ्याकडनं घडलं नाही कधीच आणि मला शरपंजरी का पडावं लागलं? केवढा आत्मविश्वास स्वतःच्या जीवनाविषयी. जसं सद्गुरू जोग महाराजांचा आत्मविश्वास. जोग महाराजांना कोशावर स्नान करत असताना एका ब्राह्मणाने हातात पाणी दिले. म्हणा पापोहम पाप कर्माहम. महाराज म्हणले नाही म्हणणार, पाप केलंच नाही तर पापोहम का म्हणेल. तसं भीष्माचार्यांचा आत्मविश्वास, मी पाप केलं नाही याच्यावर का पडावं लागलं. भगवंताला बोलायला मोठा अधिकार होता माझा भक्तीचा. विष्णू सहस्रनामाचे उद्गाते कोण आहेत? भीष्माचार्य. केवढा अधिकार. आणि बोलवल्यावर भगवान कृष्ण परमात्मा उपस्थित झाले. प्रश्न विचारला, देवा अरे पाप केलं नाही असं का होत आहे? भगवंताने सांगितलं, महाराज तुम्ही लहान असताना धनुष्यबाणाचा खेळ खेळत होता आणि एक सरडा बाणाच्या टोकावर घेतला, फेकला. तो कुंपणावर राहिला 6 पळ. त्याचं व्याध झालं 6 महिने. पापाचं व्याध होतं, पुण्याचं होत नाही. प्रमाण नाही भारत. पूर्वजन्मी पाप केले ते हे बहु. अज्ञात अवस्थेमध्ये पाप होतं ना महाराज, पण अहंकार का सुटला की मग मात्र होत नाही. ब्रह्मनिष्ठ काळी जरी जीवा नावे मोडी तया घडली ब्रह्महत्या गेला उपदेश तो मिथ्या. आता आपण इतकी मंडळी, भाविक मंडळी महाराजांच्या पुण्यस्मरणा करता इथं आलात. कोणी जवळचे पायी आला असाल, कोणी वाहनावर आला असाल. वाहनाच्या खाली अनेक मेले असतील ना जीवजंतू, मग त्याचं पाप लागलं नसेल. अहो इतकं सूक्ष्म आहे. स्वामी विवेकानंद एका ठिकाणी म्हणतात, माणूस बोलायला लागला तरी पाप घडतंय. आता मी बोलतोय तरी देखील पाप घडतंय. कसं काय? कारण आहे त्याचं बाबा. 5 वर्ण असे की ते ओष्ठे आहेत. ओठावर ओठ आदळल्याशिवाय उच्चारच होत नाही. प फ ब ब म. ओठावर ओठ आदळले की वातावरणातले जंतू मरतात आणि पाप लागतो. म्हणून तर जैन पंथामध्ये तोंडाला फडकं पडण्याची पद्धत का? कमीत कमी तेवढं पाप वाटतं. असं मनुष्यजन्माचा खूप सासरवास आहे महाराज. चालता चालता घडणाऱ्या या गोष्टी, पण या गोष्टीची बाधा आम्हाला लागू देत नाहीत. आम्ही पट्टी ढळतो. सतत भगवंताचं नामचिंतन आहे. अहंकाराला बाजूला ठेवलेलं आहे. विचार जागृत आहे आणि त्याच्यामुळे आमच्या अंगाला पाप लागत नाही, पुण्य लागत नाही. Oh,
सदा नामघोष या अभंगातलं शेवट आहे. तर मग आता काय म्हणे, आम्ही झालो अग्निरूप लागोनी दो पाप पुण्यांगा. लागत नाही महाराज. थोडा वारकरी संप्रदायातला आरवाची इतिहासातला एक प्रसंग आहे. वैकुंठवाशी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराजांची वाणी पिकलेली होती आणि आर्य समाजातले एक आनंद महाराज वैजापूरकर आर्य समाजातले होते. आर्य समाजाचं मत आहे देव आहे पण निर्गुणच आहे, सगुण नाही. ये कैसा होता है, सगुण भी और निर्गुण भी, ये कैसा होता है, असं मत आर्य समाजाचं वेदाला म्हणतात. आणि ते आर्य समाजातले आनंद महाराज वैजापूरकर हे बंकट स्वामी महाराजांचं एकच कीर्तन ऐकलं. आर्य समाज सोडला, गळ्यात तुळशीची माळ घातली, झाली वारकरी. खूप प्रेम तुकोबारांच्या गाथ्यावर. झोपायला लागले तरी गाथा छातीवर घेऊन झोपायचे. गाथा माझा बाप म्हणायचे अत्यंत. आणि इतकी तज्ज्ञ होते महाराज. आम्ही ऐकले पंढरपूरला भगवान शास्त्री धारुरकर ज्यांना महात्मा गांधींनी पंडित प्राण पदवी दिली, काही अभंग नाही समजले तर मुलाच्या हातात द्यायचे, जा म्हणायचे आनंद महाराजाला विचारून या, एवढा अधिकार त्यांचा. ते आनंद महाराज वैजापूरकर कोट वापरायचे, कोट. आणि त्या कोटात उवा जर झाल्या तर तो उलटा करायचा आणि नखानं उवा मारत बसायचे. त्यांच्या जवळच्या सेवकाने म्हणायचं महाराज द्या माझ्याकडे, आम्ही मारतो, तुझे तू नको, तू मारल्या तर तुला पाप लागेल, मी मारलं तर मला पाप लागत नाही. विठ्ठल विठ्ठल. तया करणे आत घडो का त्रैलोक्याचा घात परी, तेने केली ही मात बोलून नाही लागत महाराज. खादे कॉलर झाली काय, गायकाची खांदे पालट चालू आहे, मृदंगाची झाली आहे. प्रल्हाद महाराज कीर्तन करायचे का होणे, आपल्यावर सामने का अजूनही परंपरा. लागोने दो पाप पुण्यांगा. पाप कशाला म्हणतात, ज्याच्यामुळे दुःख प्राप्त होतं त्याचं नाव आहे पाप. ज्याच्यामुळे माणसाला समाधान प्राप्त होतं त्याचं नाव आहे पुण्य. दोन्ही शक्ती आहेत, ते अदृश्य आहेत. शक्ती ही अदृश्य असते. आता हे माईक आहे, याच्यात हा जो उभा दांडा आहे, याच्या कणाकणामध्ये शक्ती म्हणतो उभा राहतो. एवढं वजन का झेपतो, शक्ती याच्यामध्ये. पण ती शक्ती दृश्य नाही, अदृश्य शक्ती आहे. जगात बारकाव्याने जर विचार केला तर जिकडे तिकडे शक्ती आहे. ज्या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. शक्ती आहे, शक्ती आहे. तेव्हा ही शक्ती आमच्याकडे आहे. त्या शक्तीचा परिणाम आमच्या अंगाला पाप लागत नाही आणि पुण्यही लागत नाही. तर पाप न लागू द्या. आता पापाचे बरेच प्रकार आहेत. कृतपाप, कारित पाप, अनुमोदित पाप, कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप, ज्ञात पाप, अज्ञात पाप, सांसर्गिक पाप. किती झाले पापाचे प्रकार. हे सगळे पाप सांगायला लागलो तर वेळ वाढण्याचं पाप माझ्याकडून घडेल. तेव्हा असं अनेक पाप आहेत महाराज. पण त्या ज्याच्यामुळे दुःख प्राप्त होतं ते पाप. खरं सगळ्यात थोडक्यात सांगू का, देव अंतरे ते पाप, देव अंतरे ते पाप, कोठे उगवा संकल्प, कोठे उगवा संकल्प.
देव अंतर येते पाप कोठे उगवा संकट, नारायणाच्या लोपे घडली अवघीस पापे. असं जे पाप आहे ते पाप ज्याच्यामुळे परमात्म्यापासून अंतराय होतो ते आमच्या अंगाला लागत नाही आणि पुण्यही नाही. पुण्य काय करतं? भौतिक सुखाची प्राप्ती करून देतं, तेच नाव पुण्य. आता त्या पुण्यामध्ये देखील परत प्रकार आहेत. तेव्हा भगवान आमच्या अंगाला जे सांसारिक गोष्टी आहेत त्या सांसारिक गोष्टीतलं पुण्य आमच्या अंगाला लागत नाही. असं एक ठिकाणी विधान आहे, संतांची निंदा करणाऱ्याला त्यांच्याकडे येणारं पाप त्याच्याकडे जातं आणि संतांची सेवा करणाऱ्याला आलेलं पुण्य त्या सेवकाकडे न करता जातं. आमच्या अंगाला दोन्ही लागत नाही, कारण दोन्हीपेक्षा आम्ही वेगळे आहोत. पाप पुण्या नाही ठाव, तुका म्हणे सहज भाव. सहज भाव तो आहे की ज्याच्या जीवनामध्ये पापही लागत नाही पुण्यही लागत नाही. दोन्ही गोष्टी नको आहेत मला. एका दृष्टिकोनातून जसं पाप वाईट आहे तसं पुण्य सुद्धा वाईट आहे. कारण पुण्य करत असताना पुण्य करिता होय दूध पाजवणी पोजिरा साथ. जसं दुःख वाईट आहे तसं सुख सुद्धा वाईट आहे. आता लहान मुलगा याला समजणार नाही तर ते विचारलं असतं सुख बरे का दुःख बरे, काय बरे, नाही कळलं. लहान मुलांनी उत्तर दिलं असतं सुख बरे दुःख नको. पण सिद्धांतामध्ये जसं दुःख वाईट आहे तसं सुखही वाईट आहे. वैकुंठवासी स्वानंद संन्यासी सद्गुरू जोग महाराजांच्या जीवनातला प्रसंग मामासाहेबांनी चरित्रामध्ये लिहिलेला आहे. जोग महाराज ज्ञानेश्वरी सांगायची पुण्याला. ज्ञानेश्वरी उघडण्याचं वारकरी संप्रदायातलं पहिलं कार्य जर कोणी केलं असेल जोग महाराजांनी. वारकरी ज्ञानेश्वरीला आई म्हणत होता, पूजा करत होता, पाठीवर वागवत होता, पण आईला उघडं कसं करायचं भावनेत अडकले राहून. जोग महाराज सांगतात रे आईला उघडं केल्याशिवाय तिचं दूध कसं पिता येईल. ज्ञानेश्वरी सांगायची. आणि पुण्यात मोठे मोठे क्वालिफाईड माणसं महाराजांच्या ज्ञानेश्वरी श्रवणाकरता यायचे. कोणी डॉक्टर, कोणी वकील, कोणी इंजिनियर, कलेक्टर, कमिशनर, मोठी मोठी माणसं यायची आणि आपल्या आपल्या जागावर बसायची, जागा बदलायची नाही. जोग महाराजांना एक जागा 8 दिवस मोकळी दिसली. जवळच्या माणसाला विचारलं का हो ते वकील साहेबांची जागा 8 दिवस झालं मोकळी आहे, कुठं गावाला गेले काय? जवळच्या माणसाने सांगितलं नाही महाराज तुम्हाला माहित नाही वाटतं. काय? अहो ते घरीच आहेत पण त्यांची पत्नी स्वर्गवासी झाली, घरी रडत बसले ते. सद्गुरू जोग महाराज असले काय वेड आहे. बायको मिळाली तेव्हा हसला, मेली तेव्हा रडू लागला. आम्ही हसतही नाही रडतही नाही. हसणं रडणं याच्या पलीकडचं जे जीवन आहे ते वारकरी संप्रदायामध्ये श्रेष्ठ जीवन आहे. विठ्ठल लागोने दो पाप पुण्यांगा. आमच्या अंगाला पापही लागत नाही आणि पुण्य लागत नाही. याचा परिणाम आमचं जीवन तृप्त झालंय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतो. Hare
विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई आता मी कसा दिसतो? वरच तर मला दिसत ना. हा तुमच्या भावनेचा सत्कार माझा नाही, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, सद्गुरू जोग महाराज, सावळाराम महाराजांचा सत्कार आहे. आम्ही तर संतांचे दास, संत पदवी नको आम्हास, आपल्या भावना आहेत. विठ्ठल विठ्ठल
आपण दुसऱ्या चरणाच्या विचारापर्यंत आलो होतो. महाराज स्वतःचा परिचय सांगतात, आम्ही निर्भर आहोत सदा सर्व काळ. निर्भर याचा अर्थ तृप्त. निर्भरचा विरोधी शब्द आहे दुर्भर. ज्या माता जठरो जाया जातवी दो जलाशया. हे 5 दुर्भर आहेत. किती जरी भरलं तरी पूर्ण होत नाही. त्यात पण महाराज म्हणतात आम्ही निर्भर आहोत, अंतरी निर्भर आहोत, पूर्ण तृप्त आहोत. काम नाही काम नाही झालो पायी आनंदे निर्भर असं झालं ते. कशाने निर्भर आहोत? आमच्या आत खड्डा पडत नाही, तो भरलेला आहे. खड्डा पडल्यानंतर माणूस अतृप्त होतो. खड्डा पडणं म्हणजे इच्छा निर्माण होईल. भूक लागली आहे, खड्डा पडला. तहान लागली आहे, खड्डा पडला. आजारी पडलोय, औषधाचा खड्डा पडला. थंडी वाजू लागली, खड्डा पडला. असे आपल्या आत खड्डे सारखे पडतात. पण महाराज म्हणतात आमच्या आत खड्डाच पडत नाही, तो भरलेला आहे. काम नाही काम नाही झालो पायी रिकामा विठ्ठल विठ्ठल. उशिरा पाहिलं बरं का महाराज तुम्हाला. बरं झालं, चांगलं झालं आला. आता अगोदर आला तर मी कीर्तन केलंच नसतं, तुम्हालाच करायला लागलं. ऐकण्यात आनंद करण्यात थोडस जबाबदारी आहे. आनंदाने आमचं हृदय भरलेलं आहे, त्यात खड्डा निर्माणच होत नाही. आनंदे भरडुला जेव्हा आपल्याला आपल्या इच्छेचा अनुभव येतो, जाणीव होते, मग वाटतं अमुक असावं तमुक असावं. इदम मे स्यात् इदम मे स्यात् इच्छा कामशब्दिता. मला हे हवंय, मला हे हवंय. पण आता कामच राहिला नाही. बोलून गेलो आपण काम नाही झालो पायी रिकामा. गुरुवारी मामासाहेब म्हणायचे रिकामा वेगळा आणि रिकाम टेकडा वेगळा. नको नको ते ढंबे करणार तो रिकाम टेकडा. संत रिकामे असतात, अर्थात कुठल्याही प्रकारची इच्छा शिल्लक राहिली नसते. असं ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हा खड्डा आनंदाने भरलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही निर्भर आहोत. निर्भर अंतरी सदा सर्व काळ. नेहमी अनुकूलता प्रतिकूलता ही येते जाते, पण आमच्या आतला आनंद कमी अधिक होत नाही. संत जीवनामध्ये प्रतिकूलतेचे प्रसंग येतात, पण आत त्यांच्या प्रतिकूलता जाणवत नाही.
महाराजांचं वय म्हणतात 19 वर्षाचं. दुष्काळ पडला. थोरले भाऊ वैराग्य निर्माण झालं, हिमालयात गेले तप करण्याकरता. सावकारकी होती, बाडं काढली सावकारकीची, 2 भाग केले. अर्धा भाग कानोबाऱ्यांना दिला आणि स्वतःच्या वाटणीचा अर्धा भाग इंद्राणीच्या गुहात बुडवला आणि कर्जदारांना सांगितलं सर्रास कर्जमुक्ती. आताच नाही कर्जमुक्ती, ती जुनी आहे, तुकोबारांच्या पासूनची आहे. आणि त्या कर्जमुक्तीला 8 नाही, आता 8 भरपूर आहेत, त्यावेळेला 8 नाही, सर्रास कर्जमुक्ती. एवढं झालं आणि करता करता महाराजांच्या भौतिक जीवनाचं दिवाळ निघालं. दिवाळ निघाल्यानंतर माणसाला सुख वाटेल का दुःख वाटेल, पण महाराजांच्या अंतःकरणात तो खड्डा पडला नाही. बरे झाले देवा, निघाली दिवाळी, बरे या दुष्काळी पिढा गेली. महाराजांचं दिवाळ निघालं ना, आपण चालीवर म्हणतो ते प्रमाण पण पर शीतळ. पण ती उंची केवढी महाराज, त्या आनंदामध्ये काही जाणवत नाही, कुठले नुकसानच वाटत. निर्भरम तरी सदा सर्व काळ. बर, काही प्रपंचाची काही जबाबदारी घेतला सकळ भार देवे. आमचा भार देवाने घेतला. कुटुंबाची सेवा तोच करी आमच्या. का घेतला भार? घातला म्हणून घेतला. जे घालत नाहीत त्यांचा भार भगवान परमात्मा घेत नाही. वाहुहा संसार देवा पायी, हृदयातून भगवान परमात्म्याची प्रार्थना केली जाते. आता तुझं कळेल ते करी, तारीसी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको. घातला योगक्षेम तुझं आपुला भारू. आम्ही तुमच्यावर भार घातला. स्वामी विवेकानंदांच्या जीवनचरित्रामध्ये प्रसंग आहे. एका ठिकाणी व्याख्यानाला त्यांना बोलवलं होतं आपल्या भारत देशामध्ये, आणि प्रवास होता रेल्वेचा. ठिकाण होतं 4 किलोमीटर दूर. नेमकी रेल्वे उशिरा आली. घेऊन जाण्याकरता जो गाडी घेऊन आलेला होता तो लवकर परत गेला. रात्रीची वेळ, 12 वाजलेले, पोटात भूक कडकडून लागलेली. आणि आता इथं काय करावं, फक्त एक छोटंसं हॉटेल होतं. स्वामी विवेकानंद विचार करून राहिले, आता माझी कमीत कमी भूक तरी गेली पाहिजे, काय करावं. भगवद्गीतेतल्या 9व्या अध्यायातल्या एका श्लोकाची त्यांना आठवण झाली. अनन्या चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवान म्हणतात ना, या श्लोकाची परीक्षा घेऊन दिली. हे आपल्या अनुभवात नाही आलं ना, मग भगवद्गीतेच्या ग्रंथामध्ये त्या श्लोकाच्या खाली तांबडी रेघ उडून हे खोटे म्हणून. स्वामी विवेकानंद एका झाडाखाली भगवंताचं चिंतन करत बसले आणि थोड्याच वेळात हॉटेल बंद केलेला तो मालक त्याच्या स्वप्नामध्ये भगवान परमरामचंद्र गेले. उठ, माझा भक्त उपवाशी आहे, लवकर स्वयंपाक करून त्याला जीव घाल. पडतंय स्वप्न, पुन्हा झोपला, पुन्हा ते स्वप्न, 3 वेळा स्वप्न पडलं. दार उघडून पाहिलं, स्वप्नात जी व्यक्ती उपवाशी आपल्याला दिसली तीच व्यक्ती झाडाखाली आहे. ताबडतोब स्वयंपाक केला आणि स्वामी विवेकानंदांच्या पुढे घेऊन फिरा, स्वामीजी. मग स्वामी म्हणाले, खरंच आहे भगवंताचं योगक्षेमम, पण घातलियावरी हे महत्वाचं आहे. सामान्य माणसं, देश में मेरा चांद भाई, अहो मैं पितरो वृद्धो भार्या बाल आत्मनात्मजा अनाथा मामृते दिना कथम जीवंती दुःखिता. मीच करतोय, माझ्यामुळे सगळं होतंय, असं जर वाटत असेल तर भगवान परमात्मा आपला भार कधीच घेणार नाही. तेव्हा महाराज म्हणतात, घेतला सकळ भार देवा. माझा सगळा भार भगवान परमात्म्याने घेतला. उदाहरण आपल्याला माहित आहे, जिजाऊ मातेचा काटा भगवान परमात्म्याने स्वतः
लहान रूप धारण करून काढला. आणखी काय काय केलं पाहिजे? महाराज, ज्याने भार घेतला तो सक्षम आहे का? उत्तर अभंगाच्या 3ऱ्या चरणात आहे. बळीवंत जेणे बळीवंत बळीवंत जेने रचिले सकळ, आम्हा त्याचे बळ अंकितासी. ज्याच्यावर भार घातला तो सक्षम आहे. किती सक्षम आहे? एवढं ब्रह्मांड ज्यानं रचलंय इतका तो सक्षम आहे. आणि आम्ही त्याच्या अंकित झालो म्हणून आम्हाला त्याचं बळ आलं. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाथाळलेला संसार केला षडउर्मीचा मार. बुद्धीतलं जाणीव वेगळी आणि हृदयातली जाणीव वेगळी. बुद्धीतली जाणीव प्रसंगानुसार बदलते महाराज, पण हृदयातली जाणीव मात्र कधीच बदलत नाही. असं हृदय वसो तुमची गुणी, ठावहा पाया ते चरणी. परमार्थ बुद्धीचा थोडा आहे पण हृदयाचा पूर्ण आहे. धरीला पंढरीचा तो गळा बांधून हृदय बंदी खाना. साठविला हरी जी हृदय मंदिर. तेव्हा आम्हा त्याचे बळ अंकित असे. आम्ही पूर्ण अंकित झालो त्याचे. वेळ संपत आलेला. छोटासा दृष्टांत नुसतं दिग्दर्शन करतो पुढे चालतो. भारतीय युद्धाचा 9वा दिवस रात्रीच्या वेळा दुर्योधन भीष्माचार्यांच्या महालात गेला आणि आपलं निवेदन म्हणलं, आचार्य तुम्ही आमच्या बाजूला राहता पण तुमचं प्रेम खरं प्रेम पांडवावर आहे. खायचं कणगीला आणि गायचं इरल्याला मराठीमध्ये म्हणलं. आता अलीकडे इलेक्शन काळामध्ये काही लोकांना दिसतं असं, एकाचा उमेदवाराचा चहा पितात, दुसऱ्या उमेदवाराचे पोहे खातात, तिसऱ्या उमेदवाराच्या घरी जाऊन जेवण करतात, चौथ्या उमेदवाराच्या गाडीत फिरतात, 5व्याचा प्रचार करतात, तर 6व्याला मतदान करून मोकळं होतं. कोणाचा कोणाला मिळला देत. आमच्याकडे फक्त हात आणि प्रेम तुमचं पांडवावर आहे. का बरं? 9 दिवसात एकही पांडव गेला नाही, आमचे भजनानं गेले. भीष्माचार्याच्या अंतकरणाला धक्का बसला. महाराज दुर्योधना, उद्या सूर्यास्तापर्यंत एक तरी पांडव धराशायी पाडीन किंवा मी तरी पडन. भीष्म प्रतिज्ञा जिकडे तिकडे कळाली. धर्मराज चिंता करत बसले, उद्या माझा अर्जुनाचं काय होतंय. भीष्म म्हणजे सामान्य नाही. 21 वेळा क्षत्रिय करणाऱ्या परशुरामाला हात दाखवणारा क्षत्रियाचा बच्चा आहे आणि त्याच्याबरोबर युद्ध करायचंय. धर्मराज चिंताक्रांत बसले. भगवान परमात्माने जाऊन सांत्वन केलं, धर्मा चिंता करू नका, चिंतन करा. चिंतेचा फायदा होत नाही, चिंतनाचा फायदा होतो.
तुमचं फक्त एकच नातं आहे, भावाचंच नातं आहे, पण माझी बरीच नाते आणि पुढे मी त्याला जावाई करणार आहे, गीता रूपी मुलगी त्याला देणार आहे. धर्माचं सांत्वन केलं, नकुल सहदेव भीमदादाचं सांत्वन केलं. बघता बघता रात्रीची बरीच वेळ झाली, ते 11, 11:30 वाजले होते. अर्जुनाच्या महालात गेली भगवान. पाहता तर अर्जुन घोरत पडलेली होती. हलवून जाग केलं, अर्जुना उठ. का देवा, काही नवीन बातमी कळाली का? हा ती कळाली की. कोणती? ते भीष्माचार्याने केलेली प्रतिज्ञा. आज तो सगळा डाव तुझ्यावरच निवांत. काय विमा उतरलास काय? अर्जुन म्हणाले, देवा इतका, भगवान म्हणतात इतका निवांत झोपलास, घोर झोपलास? अर्जुन म्हणतात, देवा ज्याच्यावर आम्ही भार घातलाय तो तू जागायस, मग आमच्या झोपेचं कशाला वाटवं करून घेऊ? काळजीच करायची ना. आम्हा त्याचे बळ अंकिताचे, निर्भरांतरी सदा सर्व काळ घेतला सकळ भार देवे. याच्यामुळे आमची जी दृष्टी आहे ती दृष्टी फक्त परमात्म रूपच आहे, अभंगाच्या शेवटच्या चरणात. देखतच नाही देवाविन काही दुसरे ते. जगात पाहत असताना आम्ही देखत नाही म्हणजे काय आंधळे आहेत का? तसं नाही. देवाविन काही दुसरे देखतच नाही. जगात पाहत असताना ऐसा त्याचा अनुभव विश्वदेव सत्य. प्रेममूर्ती नामदेव महाराज कुत्र्याच्या पाठीमाग तुपाची वाटी घेऊन धावतात का? देवा पोट दुखत तुझं, हे तूप घे. का? दृष्टी जिकडे तिकडे अनंत रूपे अनंत वेशे. हाती घेऊन तुपाची वाटे नाव लागला श्वासाचा वाटे.
हाती घेऊन या वाटी नामा लागला श्वाना पाठी. व्यापक दृष्टी झाली महाराज. एक छोटासा प्रसंग सांगावासा वाटतो तेवढा सांगतो आणि उरकतो. मला 12:30 पर्यंतची वेळ दिलेली आहे, पण मी विना घेतला 10:35 म्हणजे 5 मिनिटं अजून हक्क आहे माझा. कोणत्याही योग्य पंथाने जा अनुभव एकच आहे. एक म्हणे 100 शियाने एक मत, 100 शहाण्या माणसाचं एकच मत असतं आणि 5 अज्ञानी माणसाचे मत 5 भिन्न भिन्न असतात. या न्यायाने जगात अनेक पंथ आहेत. त्या पंथापैकी एक शीख पंथ आहे. शीख पंथाचे संस्थापक गुरु नानक सिंहद्वीपावर गेले होते आणि समाजाला प्रबोधन करत होते. वाणी पिकलेली होती आणि परिणाम समाजाच्या मनावर होत होता. त्याच्यामुळे समाजाचे लोंढेच्या लोंढे गुरु नानकांच्या मागे लागलेले होते. सिंहद्वीपाच्या राजाचं नाव होतं शिवनाथ. तो विचार करू लागला, या साधूच्या मागे इतका समाजाचा लोंढाच्या लोंढा आहे, हा साधू खरा साधू का भोंदू साधू बघू तरी. एके दिवशी शिवनाथ राजाने रात्री 1 वाजता एक वेश्या श्रृंगार करून गुरु नानकाकडे फसवण्याकरता पाठवली. आता नवीन जगामध्ये श्रृंगार शब्द कळणं अवघड आहे. या बाळाला कळतो का श्रृंगार? नाही कळणार. श्रृंगार कळतो? नाही कळत. मेकअप कळतं का? श्रृंगार मेकअपच्या बाहेर येते. मी मुद्दाम विचारत असतो मुलाला, अरे श्रृंगार म्हणजे काय? नाही कळत महाराज अलीकडे. मेकअप कळत, कारण मेकअप शब्द सध्या मराठी झालाय आणि श्रृंगार शब्द इंग्रजी झालाय. रामसुखदाजी म्हणायचे, आपली संस्कृती टिकवण्याकरता 4 गोष्टी बदलू नका. देश, भाषा, वेशभूषा, खानपान आणि देह संबंध बदलू नका, तर संस्कृती जगेल, नाही ते नाही जगणार. श्रृंगार शब्दातून बाजूला आलो तेव्हा शिवनाथ राजाने एक वेश्या श्रृंगार करून गुरु नानकांना फसवण्याकरता रात्री 1 वाजता पाठवली. तिने हाक मारली गुरु नानकांना. गुरु नानक जागे झाले. जाग झाल्यावर हात जोडून नमस्कार केला, हे भगवान इतक्या उशिरा का आला? भगवान म्हटल्यानंतर ती थंडच झाली, परत गेली. दुसरी वेश्या पाठवली, तिला तेच उत्तर. दुसऱ्या दिवशी शिवनाथ राजा मुद्दाम गुरु नानकांच्याकडे आला. महाराज, माझा एक प्रश्न आहे. काय तुमच्या मनाला सौंदर्य आकर्षण करत नाही का? तुमच्या मनाला सौंदर्य आकर्षण करत नाही का? गुरु नानकाने उत्तर दिले, राजा मी सौंदर्याचा पुजारी आहे, पण माझ्या अनुभवात एकच आहे, कुठेही सौंदर्य असू द्या, फक्त देवाचंच आहे, दुसरं कोणाचंच नाही. ही जर वृत्ती असेल, तुका म्हणे आम्ही देखतची नाही, देवाविन काही दुसरी ते, निर्भर अंतरी सदा सर्व काळ, घेतला सकळ भार देवे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. पुष्पवृष्टी करायची किंवा पुष्प वाटण्याकरता थोडासा वेळ आहे आणि ते मला देखील वाटून झालेत का, तरी पण थोडा वेळ घेतो. वेळ एवढ्या करता घेतो, तुम्हाला सर्व सात्विक सज्जनांना पाहून मला मोठा आनंद होतोय. पण एक महत्वाचं माझं मनोगत मी कीर्तनाच्या शेवटी सांगतोय, आणि ते मनोगत म्हणजे आपल्या देशाची उंची ऋषीमुनीने अशी वर्णन केली आहे
की जगातल्या सगळ्या लोकांनी आपल्या देशात यावं आणि अध्यात्माची भक्तीची धडे घ्यावीत. एत देश प्रसूतस्य सकाशात अग्रजन्मनः स्वं स्वं चरित्रम शिक्षैरम पृथिव्याम सर्व मानवा. जगातल्या लोकांनी इथं यावं आणि आपल्या संस्कृतीचे धडे घ्यावेत. पण मधल्या काळात पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण परिणाम आपल्या देशाची संस्कृती खालावली आहे. कशावरून? बातम्या वाचा, ऐका, नको नको ते भ्रष्टाचार, हिंसाचार, स्वैराचार, अनाचार, अत्याचार, बलात्कार, अपहरण. कुठं चाललाय हा देश? कोण सांभाळेल याला? सांभाळण्याची जबाबदारी तुम्हामावर आहे. याकरता आपण तर सात्विक आहात, पण आपल्या पुढच्या पिढीवर, या पिढीवर सुसंस्कार घालण्याची अत्यंत गरज आहे. माता शत्रू पिता वैरी हे न बालो न पाठिता. याकरता आपल्या भागामध्ये सुसंस्कार देण्याचे काही सोय असेल तर ठीक आहे, नसेल तर उन्हाळा सुट्टीमध्ये शिबिरं घ्यावीत. आम्ही 400 मुलं एकत्र करून त्यांची शिबिरं घेतली. 10 11 11 शिक्षक असायचे. त्याचे परिणाम आम्हाला खूप चांगले पाहायला मिळतात. इतिहास संगणकात आणखी वेळ होईल, त्याच्याकरता आपल्या पिढीला सुधारण्याची अत्यंत गरज आहे. माझं मानस आहे, नका होऊ द्या कीर्तनकार, नका होऊ द्या कथाकार, नका होऊ द्या मृदंगवादक, नका होऊ द्या गायक, पण उत्कृष्ट अशा प्रकारचे निर्व्यसनी सुसज्जित आणि सज्जन नागरिक व्हावेत अशी आपल्या देशाला गरज नाही. याच्याकरता आपण देखील त्याचा थोडासा विचार करावा. 10 जानेवारीला मी मध्य प्रदेशमध्ये गेलो होतो. छिंदवाडा जिल्हा, अंबाडी नावाचं गाव. आणि असाच एक भाव प्रगट केल्यानंतर एक मौनी महाराज उठले. म्हटले, महाराज, मी म्हटलं आमच्या जोग महाराजांची एक उपशाखा तुम्ही स्थापन करा. अर्थात जोग महाराजांच्या तत्वाप्रमाणे चालवणारे, संस्कार देणारे एखादे संस्कार जाहीर स्थापन करा. त्यामुळे महाराज, तुमचा आम्ही शब्द खाली पडू देणार नाही. आम्ही संस्था स्थापन करतो आणि मी माझ्या वतीनं 11 कोटी रुपये त्या संस्थेकरता जाहीर करतो. नागपूरच्या पुढेकडे रामटेक नावाचं ठिकाण आहे, 50 किलोमीटर अंतरावर. तिथे देखील हा प्रयत्न केला. एका भाविकाने 5 कोटी रुपयाची जमीन आळंदीच्या संस्थेच्या नावानं बक्षीस रजिस्ट्री केली आहे. तुम्ही म्हणा, तुम्ही पैसे गोळा करू लागला का? नाही महाराज, त्या पैशाचा उपयोग तिथल्या करतात. आळंदीला एक नया पैसा सुद्धा मी आणणार नाही. तो खर्च तिथल्या तिथेच करायचा. अशा पद्धतीने सध्या जर वारकरी संप्रदाय वाढत असेल तर सर्वांचंच कर्तव्य आपले संस्कार वाढवावेत आणि आपल्या देशाला पूर्वीची गती प्राप्त व्हावी, असे आनंदाचे दिवस प्राप्त व्हावे, असं माझ्या अंतःकरणातला भाव. महाराज तर करतातच ते कार्य, आणखी वाढवत जाण्याची गरज आहे. महाराज, प्रत्येक गायकाने म्हणा, मृदंग वादकाने म्हणा, हे संस्कार वाटण्याकरता प्रवृत्त व्हावं आणि आपल्या देशाला पूर्वीची अवस्था प्राप्त व्हावी. ज्या वैकुंठवासी परमेश्वर ते प्रातस्मरणीय सावळाराम महाराज यांनी केवढा उपकार केला. महाराज सावळाराम महाराजांनी कीर्तन केली, प्रवचन केली, लोकांना सहभाग दिला आणि म्हणून आपण इतके सज्जन माणसं त्यांच्या पुण्यतिथी करता 33 वर्ष झाले आपण त्यांना विसरत नाहीत. केले उपकार सांगू काय, माय बापे पिंड पाळीला माया, जन्म मरण जाया संत संग, असे त्यांचे मोठे उपकार आहेत. झालेली चिंतन सेवा त्यांच्या चरणामध्ये समर्पण करून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कुठल्याही कार्यक्रमाची सांगता काल्याच्या कीर्तनाने होत असते. परंतु सगळा विचार करून अभंग, जसं ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्यामध्ये संतपर अभंग घेऊन त्याचं आपण चिंतन करतो आणि शेवटी कंठी धरलेला कृष्णमणी अभंग म्हणून काल्याचा प्रसाद वाटतो. याही पद्धतीप्रमाणे काल्याचा शेदूर या ठिकाणी आलेली आहे. या आपण सर्व मंडळींनी अत्यंत श्रद्धेने, ज्याला पुष्पवृष्टी ज्याला म्हणतात, सावराम महाराजांच्या आणि व्यक्तिमत्वावर, त्यांच्या कार्यावर, त्यांच्या श्रेष्ठत्वावर पुंडलिक गौरीचा गजर करू आणि पुष्पवृष्टी करूया. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल जय जय विठ्ठल. गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.